अधिक महिन्यामध्ये मुलीने आईची ओटी कशी भरायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा आता कोण आईची ओटी कोण भरू शकतो हे बघा, आईची ओटी कोणीही भरू शकतं। मुलीने आईची ओटी भरायची किंवा आपण आपल्या सासूची ओटीही भरू शकतो किंवा जे आपल्याला सगळ्यात जास्त आपल्याला जे आवडतं, ज्यांना कोणाला आई वगैरे नाही, त्यांना ज्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे अशा व्यक्तीची आपण ओटी भरू शकतो की जसे मावशी काकू वगैरे असं असतं, त्याच्या ओटी आपण भरू शकतो ज्यांनी आपल्यासाठी खूप केलेलं, म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा महिना आहे आणि आपल्याला तेच करायचं आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे। तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, आता आई ब्रह्मचारिणी असली म्हणजेच विधवा जरी असले तरी आपण आईची ओटी भरू शकतो का, तर हा आपण आईची ओटी भरू शकतो। कारण आईमध्ये आणि मुलीमध्ये हे वेगळं नातं असतं। काही ठिकाणी कसं आहे बघा, काही ठिकाणी परंपरा असतात, काही कुठे असतं की ओटी नाही, आईची ओटी नाही भरत मुली, आई मुलीची ओटी भरतात। तर काही ठिकाणी कसं असतं तर मुलगी आईची ओटी भरतात, कारण की आपण आईच्या गर्भातून जन्म घेतलेला असतो आणि आईने आपल्याला दुसऱ्याच्या याच्यामध्ये दान म्हणजेच कन्यादान केलेलं असतं, म्हणून आपण ओटी काही ठिकाणी म्हणून ओटी नाही भरत आईची, पण काही ठिकाणी भरतात। आणि ओटी भरल्याने कुठं काही वाईट होत नाही, सगळं चांगलंच होतं। आजपर्यंत कोणाचंच वाईट झालं नाही की ज्याने आईची ओटी भरली पण वाईट झालं, असं कधीच झालेलं नाही आहे। कारण की आईचा आणि मुलीचा वेगळाच बॉन्ड असतो की म्हणजे ओटी भरायची असते। तर बघा देवीची ओटी भरू शकतो आपण, कुलदेवतेचीही ओटी भरू शकतो आपण, जिथे कुठे मोठे वगैरे नद्या असतात तिथे दीपदानही करू शकतो। आता ओटी कशी भरायची बघा, जसं आपण आपसो इच्छाने तुम्ही साधं पिसानेही सुद्धा आईची ओटी भरू शकता, छोटं एक ब्लाऊज पीस असतं त्यानेही आईची ओटी भरू शकता, किंवा मग तुम्ही एक साडी घ्यायची, त्याच्यावरती तांदूळ वगैरे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये नारळ ठेवायचं, आपलं ओटीचं खारीक वाटी खोबरं हे सामान ठेवायचं, जे ओटीचं सामान असतं बघा, खारीक वाटी खोबरं सुपारी, जे आपले 5 गोष्टी असतात ते आपलं ओटीचं सामान ठेवायचं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावरती तुम्ही गजराही ठेवू शकता। नंतर बघा जेव्हा आपण आईची ओटी भरतो तेव्हाच आई आपल्या ओटीमध्ये थोडेसे तांदूळ वापस टाकत असते, कारण की आपलीही ती ओटी भरत असते, आपलीही ओटी नेहमी भरलेली असावं म्हणून ती बघा आपण देवीची ओटी भरतो तर तेव्हा थोडेसे तांदूळ टाकतो आणि परत आपल्या याच्यात घेतो, कारण की जेव्हा आपण कोणाची ओटी भरत असतो तेव्हा थोडे तांदूळ आपल्या याच्यातही घेत असतो, कारण की आपली ही ओटी भरलेली असावी म्हणून आपल्याला ओटी भरायची असते। तर बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीच्या आहे। तुम्ही आता नंतर तुम्ही असं आईची ओटी भरली तर मग वडिलाचं काय, तर तुम्ही वडिलाचे पाय वगैरे धुवून त्यांना कपडे वगैरे घेऊ शकता, अशा पद्धतीने त्यांचंही करू शकता, कारण की तेही तेवढेच महत्त्वाचे आहे। बघा एवढं सगळं झालं नंतर आता तुम्ही म्हणसाल की ओटी भरायची कंपल्सरी, काही भागात प्रथा आहे, जिथे प्रथा आहे तिथे नक्की करा, जिथे नाही तिथे नाही केलं तरी चालेल, पण हे बघा आईची ओटी भरल्याने कोणाचंही काही वाईट झालेलं नाही आतापर्यंत, तसं तुम्ही भरू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला आईची ओटी भरायची आहे, खूप साध्या आणि सिंपल आहे। यामध्ये तुम्ही आईला जोडवेही खरेदी करू म्हणजे जोडवेही देऊ शकता। तर बघा आता जोडवे का द्यावी, तर बघा आपण जेव्हा जोडवे करत असतो, कारण की अधिक महिन्यात असं मानलं जातं की आपण जोडवे करतो तेव्हा त्याच्यामध्ये भार टाकावा, तर भार कसा म्हणजे त्याच्यामध्ये अजून जास्त थोडीशी भार टाकावा, म्हणजे ते जे जोडवे आहे त्याच्यामध्ये अजून थोडे पैसे टाकून अजून त्याच्यात वाढवा करावा अधिक महिन्यामध्ये। आता ज्यांची आई वगैरे असेल त्यांना नक्की ते करतील अधिक महिन्यामध्ये। जे काकू आता ज्यांच्याकडनं नाही शक्य झालं त्यांनी मग काय करायचं, स्वतःच्याच जोडव्यामध्ये स्वतःच थोडासा भार टाकायचा, म्हणजे थोडासा वाढवा करायचा आहे। तर बघा त्याच्यात वाढवा करायचा आहे आणि ते जोडवी घालायचे आहे, असं शुभ मानलं जातं की जोडव्यांमध्ये वाढ करावी। संक्रांतीलाही आपण करत असतो, पण अधिक महिना हा तर 3 वर्षानंतर एकदा येत असतो, त्यामुळे नक्की तुम्ही या अधिक महिन्यामध्ये हे नक्की करा। भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।